ताई आज विधान सभेमध्ये आला, तुम्ही खासदार झाले, दिल्लीलाही पहिलं अधिवेशन होतं, एकूणच काय अनुभव सांगा? दोन्ही अनुभव वेगळे वेगळे आहेत. हां. पण नक्कीच विधानसभेमध्ये मी जवळपास माझ्या आयुष्याची 20 वर्ष काढलेली आहेत. त्यामुळे मला इथला अनुभव खूपच जास्त प्रिय आहे आणि आज इथे आल्यानंतर आपल्या घरी आल्यासारखं वाटतंय. राज्य सरकारने हे जे अर्थसंकल्प सादर केलं त्याविषयी काय प्रतिक्रिया द्याल? ते वाटण्याच्या अक्षता सर्वांना वाटण्याचं काम केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये घोषणांचा पाऊस केला आहे. पण ते करण्यासाठी लागणारं बजेट कुठून आणणार आहे याच्याबद्दल कुठलंच सांगितलेलं नाही आहे. आणि मागे सुद्धा एक बजेट सादर केला, आता अंतरिम बजेट सादर केला. खरं तर मला सांगायचं आहे की आम्ही ज्या घोषणा केल्या त्यालाच लालीपोटी लावून दिलेले आहे. तुम्हाला माहिती आहे की मधल्या काळामध्ये आमच्या योजना होती जी होती माहिती आहे तुम्हाला, महालक्ष्मी योजना होती, ज्याचा आम्ही सातत्याने उल्लेख करतो. आम्ही त्या महिलांना त्या ठिकाणी महिन्याला 8,500 रुपये देणार होतो आणि वर्षाला 1 लाख रुपये देणार होतो. परंतु ती योजना जी आहे ती झाली नाही. कर्नाटकमध्ये आमची योजना ज्याच्यामध्ये आम्ही महिलांच्या अकाउंटमध्ये 2,000 रुपये टाकतो. सगळ्या महिलांना बसेस फ्री करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे आमची अपेक्षा होती की आमच्या योजना कॉपी केल्या तर कॉपी पेस्ट तरी व्यवस्थित करायला पाहिजे होत्या. हो दुबे साहेब. धन्यवाद. ह्या होत्या खासदार वर्षा गायकवाड. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.